चला आज आपण बनवणार आहोत मटण। पटकन कसं होतं मटण ते मी आज दाखवणार आहे तुम्हाला। आता मी त्याच्यामध्ये खडा मसाला घातलेला आहे आणि त्याच्यातच आता मी हे कांदा घालते। बघा कांदा घातलेला आहे पटापट। आता तो कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा छानपैकी, चांगला असा लालसर करायचा। आणि मटणासाठी मी एक ग्रेव्ही पण तयार केलेली आहे। ही आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं घालून मी वाटलं आहे। आणि इथे आहे पुदिन्याची चटणी वाटलेली आहे। तर पुदिना मी ती पण घालणार आहे मी त्याच्यात। आणि हे वाटण पण घालणार आहे, ही आलं लसूणची पेस्ट। तर चला बघा कांदा कसा मस्त फ्राय होतोय। कांदा बघू शकता तुम्ही व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आणि आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे ही पुदिन्याची एक बनवून ठेवलाय मी तसा पुदिना फ्रीजरमध्ये, म्हणजे कधी लागली वाटलाय तो पुदिना। आणि त्याचे असं मस्त क्यूब बनवलेले आहे। ते क्यूब आता मी एक टाकलेली आहे ह्याच्यामध्ये। आणि त्याच्यातच आता आपण हे मिक्स वाटलेलं आहे ना सगळं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे घालणार आहोत आणि मस्तपैकी असं फ्राय करून घेणार आहोत छान। आता ते थोडा वेळ मी फ्राय करायला ठेवते, झाकण देते त्याच्यावर, म्हणजे ते पटकन फ्राय होईल। हे बघा चला तर आपण आता बघूया कितपत फ्राय झालेला आहे आपली ग्रेव्ही। हे बघा तर ही क्यूब पण वितळलेली आहे पुदिन्याची। पुदिना घातला ना की मटण अगदी सुंदर होतं एकदम छानपैकी। आता आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, थोडासा मसाला लाल तिखट आगरी कोळी मसाला। तुम्हाला किती तिखट लागतंय तेवढा तुम्ही आगरी मसाला घालू शकता। थोडीशी मी आता कोथिंबीर पण घालणार आहे ह्याच्यामध्ये। कोथिंबीर घातली बघू शकता तुम्ही। आणि परत ते थोडा वेळ मी चांगलं असं फ्राय व्हायला ठेवून देणार आहे। त्याच्यातच आता मी थोडंसं वाटण पण घालते। कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते पण मी आत्ताच घालते, जेणेकरून ते व्यवस्थित भाजलं जाईल। आणि आता मी पुन्हा कुकरवर थोडा वेळ झाकण ठेवेन। इंडक्शनची फ्लेम बारीक करणार आहे आणि पुन्हा झाकण ठेवणार आहे। आणि हे बघा मटण आहे, मटणाला मी हळद, मीठ, मसाला हे सगळं लावून असं ठेवून दिलेलं आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित लागेल। चला तर मग आपण याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवूया, म्हणजे त्याला छानपैकी अशी तरी सुटेल आणि शिजेल मसाला। आता बघूया आपण परत। हे बघा किती छान अशी मस्त तरी सुटलेली आहे साईडनी। आपलं वाटण चांगलं फ्राय झालेलं आहे। आता आपण त्याच्यातच घालूया आलं लसूणची पेस्ट, ही राहिली घालायची। तर ही घातली मी आलं लसूणची पेस्ट। आलं लसूणची पेस्ट नसेल घालायची तर तुम्ही नुसतं आलं लसूण ठेचून पण घालू शकता। ठेचून घातलेल्या मटणाची चव पण छान लागते। आलं लसूण घालायचं त्याच्यात ठेचून। तर 2 मिनिटं मी असं पूर्ण फ्राय करून घेते तो। आलं लसूण टाकले आहे ना म्हणून थोडंसं मी पाणी घालते याच्यामध्ये, खाली लागणार नाही। हे बघा तर हे बघा आपलं आता वाटण मस्तपैकी छान फ्राय झालेलं आहे। बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय वाटण, मस्त उकाळ आले त्या वाटणाला। तर छान अशी ग्रेव्ही फ्राय करून घेतली ना का मग थोडासा फ्लेम कमी करायचा। आणि आता हे मटण आहे ते त्याच्यामध्ये घालायचं। थोडंसं पाणी पण घालूया आपण जरासं त्याच्यामध्ये। हे बघा आणि मस्तपैकी असं हलवूया, म्हणजे सगळीकडे लागेल त्याला ग्रेव्ही। बघा आता ह्याच्यावर मी ठेवणार आहे झाकण
थोडा वेळ. त्याला कशी छान अशी उकळी आलेली आहे मस्तपैकी. किती छान दिसतंय ना मटण बघा. मस्त अशी उकळी आलेली आहे. ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर पाणी ठेवलेलं आहे आणि त्या पाणीसुद्धा आता गरम झालेलं आहे बऱ्यापैकी. आता मी दाखवते तुम्हाला उघडून कसं उकळते बघा. मटण छान दिसतंय ना मस्तपैकी असं. आता हे पाणी मी त्याच्यामध्ये टाकणार आणि परत पुन्हा थोडंसं हलवते. हे बघा ती छान कलर आलाय मस्तपैकी. झाल्यावर तर छान अशी ग्रेव्ही मस्त भारी दिसणार आहे ना. बघाच तुम्ही, दाखवणारच आहे मी तुम्हाला. मस्त असं तेल तरी सुटणार आहे बाजूला. आता मी परत थोडंसं पाणी ठेवणार आहे ताटावर. आता या ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे. आता बघूया आता परत किती पाणी टाकायला लागतंय. ते रस्सा किती करायचा ते बघा. मटण कसं छान खदखदून अगदी उकळलेलं आहे. छान दिसतंय ना. आता मी थोडंसंच अगदी पाणी घालणार आहे, जास्त नाही घालणार आहे. ही एवढी क्वांटिटी ठीक आहे रश्श्याला. आणि वाटण पण अगदी बरोबर झालं आहे. अगदी पातळ पण नाही आहे, घट्ट पण नाही आहे. ग्रेव्ही परफेक्ट क्वांटिटीची झालेली आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मटण मसाला. मीठ पण मी घालून झालेलं आहे. थोडासा मटण मसाला टाकूया एव्हरेस्टचा. एव्हरेस्टचा मटण मसाला हा खूप छान असतो, एव्हरेस्ट मिंट मसाला. हा आता मी तो घातलेला आहे त्याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. आणि आता मी बटाटी पण घालणार आहे त्याच्यामध्ये. एकच बटाटा घातला आहे मी त्याच्यामध्ये, जास्त बटाटा नाही घातलेला आहे. आम्हाला तिघांपुरता बस आहे एवढा. बघा छान दिसतंय ना मस्तपैकी. हे सगळे व्हिडिओ आम्हाला दाखवण्याचा एकच उद्देश आहे तुम्हाला सगळ्यांना, की आमचा जयसुद्धा बाहेरगावी आहे UK मध्ये. तर तोही हे व्हिडिओ बघेल आणि त्यालाही तिथे तसं करता येईल. त्याला येतं आता बऱ्यापैकी सगळं करता. हळूहळू शिकलाय तो. आता जाऊन 7 महिने झालेले आहेत. लंडनला गेलेला आहे बघा. असंच तो आता माझे व्हिडिओ बघणार आणि मग तो तिथे करणार सगळं काही. मटण पण करतो, चिकन करतो, बिर्याणी करतो, सगळं काही करतो. रोज फोनसुद्धा येतो आम्हाला त्याचा. चला आता मग बघा कसं मस्त आता उकळलेलं आहे. बटाटा घातलेला. आता मी ह्याला झाकण लावते आणि चांगल्या 7-8 शिट्या घेणार आहे. शिट्या झाल्यावर थंड झाला ना कुकर का मी तुम्हाला दाखवते. आणि आता मी भाकऱ्या करायला घेणार आहे. तर चला मंडळी, आता मी हे तोप ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी हा एवढा मोठा ग्लास भरून पाणी घालणार आहे. एवढ्या पाण्यामध्ये आपल्याला 4 भाकऱ्या होतात बघा. हे पाणी आता मस्तपैकी असं छान असं उकळू द्यायचं. उकळलं की त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालणार आहे आणि ते दाखवते मी तुम्हाला. पाण्याला बघा कशी छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना पीठ घालूया. आता किती पीठ घालायचं तेही मी तुम्हाला दाखवते. हे बघा ही छोटी डिश आहे माझ्याकडे. आता मी ह्या 3 डिश ह्याच्यामध्ये घालणार. हे बघ 3 डिश घातलंय. गॅस जरा कमी करायचा. पीठ चांगलं असं हलवायचं मस्त. गॅस आता मी एकदम बारीक केलेला आहे बघा. आता हे माझं भाकरीचं उकळतं रेडी झालेलं आहे. तर मी हे ताटात काढते. हे बघा मी आता भाकऱ्या करायला घेत आहे. कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत एकीकडे, बघू शकताय तुम्ही. कुकरच्या शिट्ट्या चालू आहेत आमच्या. आणि हे मी पीठ तांदळाचं ते उकळतं घेतलेलं ताटात काढलेलं आहे. आणि आता ते मी छान मळणार आहे. थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं ते पीठ आणि त्याचा गोळा करायचा एक. आता थंड झालेलं आहे पीठ. काही बहुतेक कोळी बायका ना गरम गरमच पीठ मळतात, पण मी गरम मळत नाही. माझ्या हाताला चटके लागतात म्हणून मी गरम मळत नाही पीठ. मी फार थंड करते ते पीठ आणि मग मळायला घेते. थंड केल्यावर काय भाकऱ्या काय कडक होतात असं काही नाही, चांगल्या मऊसूदच भाकऱ्या होतात छान. आता मी हे पटकन पीठ मळते आणि मग तुम्हाला भाकऱ्या करताना दाखवते. बघा माझं पीठ पण मळून झालेलं आहे आणि आता मी हे 4 गोळे केलेले आहेत बघा.
बरोबर 4 गोळे झालेले आहेत. आणि आता हे पीठ आहे ना मस्तपैकी असं छान मळून घ्यायचं. खूप पीठ मळलं ना तर भाकरी छान मऊसूद होते. सो व्यवस्थित असं मळायचं खूप वेळ. आणि एकीकडे मी गॅसवर तवा पण ठेवलेला आहे. आणि आता भाकरी झाली की त्याच्यात टाकते. ती टाकली का थोडा वेळ ठेवायची. साईडने अशी वाफ सुटली ना भाकरीला तव्यातल्या का मग ती पलटी करायची. सारखी उलटी पलटी करायची नाही भाकरी. सारखी पलटी मारली ना की ती भाकरी कडक होते. सारखं उलट पालत नाही करायचं. मी भाकऱ्या लाटूनच करते. काही लोक हाताने करतात. हाताने म्हणजे थापून पण करणार आहे आता मी. बोटं त्याला नंतर लावते. पहिले लाटून घेते. सुरुवातीपासूनच थापून नाही करत. हे बघा किती छान भाकरी मोठी झालेली आहे. तरी पण आणखीन ती मोठी होणार. तर असं ताटाला खाली पाणी लावायचं आणि मस्त अशी बोटं उठवायची त्याला. त्याच्यामुळे ती भाकरी आणखीन मोठी होते. तशी मी बऱ्यापैकी पातळ लाटलेली आहे भाकरी. कोणाकोणाला तांदळाची भाकरी आवडते कमेंट करून नक्की सांगा. आमच्या आगरी कोळी पद्धतीची भाकरी हल्ली तर सगळ्यांनाच आवडते. आणि सगळ्यांना शिकता यावी म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. भाकरी कशी करायची ती. मटणाबरोबर चिकन बरोबर किंवा भाजी असली तरी सुद्धा भाकरी आणि भाजी ती पण छान लागते. भाकरी ही सगळ्या गोष्टीबरोबर सुंदर लागते. खूप छानच लागते भाकरी तांदळाची. तशी नाचणीची करतात ती पण आम्ही अशीच करतो. पिठावर थापून नाही करत, पाण्यावर करतो. आता ही मस्त अशी झाली आहे भाकरी. दाखवते मी तुम्हाला. बोटं माझी त्याच्यावर लावून झालेली आहेत. पातळ केली अगदी मी भाकरी. दाखवते थांबा. ही झाली का आणखीन एक भाकरी दाखवणार आहे मी तुम्हाला. छानपैकी गोल चांदोबासारखी झालेली आहे भाकरी. हे बघा झाले की नाही छान. आता मी ही तव्यात टाकणार. आता तव्यात टाकलेली आहे. आता दुसरा गोळा घेतला. मोजून फक्त मला भाकऱ्या करायला 10 ते 15 मिनिटं लागतात. 15 मिनिटामध्ये 4 भाकऱ्या माझ्या होतात. आता आणखीन एक भाकरी तुम्हाला दाखवते मी. पीठ चांगलं असं मस्त मळून घ्यायचं. आमच्या जयला पण खूप भाकऱ्या आवडतात. त्याचा मित्र आला होता लंडनवरून. तर त्याच्यासाठी पण मी भाकऱ्या इकडून केल्या आणि पार्सल पाठवलं होतं त्याच्या मित्राबरोबर. त्याच्या मित्रांनी सगळ्यांनी तिथे चिकन बनवलं आणि त्या भाकऱ्यांबरोबर खाल्लं. 10 भाकऱ्या दिल्या होत्या. तर 10 भाकऱ्या त्यांना पुरल्याच नाही. हे वेगवेगळे कोण कोण आहेत मित्र त्याचे, त्या सगळ्यांनी खाल्ल्या. त्याच्या मैत्रिणींनी खाल्ल्या. त्यांनाही खूप आवडल्या. दिल्लीमध्ये आहेत दोघी मैत्रिणी त्याच्या, दिल्लीतल्या नोएडाच्या. तर त्या मला म्हटल्यात की घरी आले इथे आले की मी तिथे मुंबईला येणार आहे तुमच्याकडे जेवायला. ही बघा आता दुसरी भाकरी पण माझी लाटून झालेली आहे. आणि आता ही भाकरी आहे ना ती टाकलेली ती मी पलटी केली. आणि या भाकरीला आता परत बोटं उठवायला लावायला घेतलेलं. ट्राय करा, सोपी आहे. छोट्या छोट्या करायच्या. माझ्या मोठ्या जावेला पण भाकऱ्या येत नव्हत्या तर तिला पण मीच शिकवल्यात भाकऱ्या करायला. रोज मी त्यांना एक भाकरी, लास्टची भाकरी त्यांना रोज द्यायची करायला. मग त्या तसं करता करता आता एकदम सुंदर भाकऱ्या करतात. छानपैकी भाकऱ्या बनवता येतात त्यांना आता. सगळंच आमच्या कोळी पद्धतीचं जेवण चांगलं करतात व्यवस्थित. बघा आता ही पण माझी भाकरी झालेली आहे. तव्यातली भाकरी होत नाही तर माझी हातातली भाकरी होऊन जाते. म्हणून 15 मिनिटात होतात माझ्या भाकऱ्या. तव्यातली भाकरी अजून झालेली नाही आहे आणि हातातली भाकरी झाली छान. हे बघा छान किती पातळ झाली आहे बघा. तर मी तव्यातली भाकरी पण तुम्हाला दाखवते कशी फुगते ती मस्त. मध्ये मी कशी भाकरी टाकलेली आहे ही एक आणि ही एक तयार आहे. हे तव्यातली भाकरी व्हायच्या आधीच माझी भाकरी होते.
आता ही सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी छान झालेली आहे. बघायची आपण खालती झाली आहे की नाही. तर झालेली आहे. आता मी ही पलटी करते. आता बघा कशी छान फुगणार आहे. अशी साईडच्या कडा आहेत ना त्याच्या थोड्या थोड्या अशा दाबायच्या, प्रेस करायच्या, मग कशी छान फुगते बघा. टम्म फुगली अगदी बघा मस्त. आता ती सगळ्या साईडने अशी शेकून घ्यायची तव्यावरच. काही लोक अशी गॅसवर तवा काढून गॅसवरच करतात, पण आम्ही तशी करत नाही. आम्ही अशी करतो भाकरी. किती छान झाली आहे ना बघा. तर दोन्ही साईडनी व्यवस्थित भाकरी झालेली आहे. आता ही मी भाकरी काढणार आणि आता दुसरी भाकरी त्याच्यात तव्यात टाकणार. चला हे बघा दुसरी भाकरी पण मी टाकलेली आहे तव्यामध्ये आणि ही एक झालेली भाकरी आहे. आणि आता 2 भाकऱ्या अजून राहिलेल्या आहेत. बरोबर प्रमाणामध्ये ते 1 ग्लासाचं प्रमाण आहे, त्याच्यामध्ये 4 भाकऱ्या होतात. आता मी बाकीच्या 2 भाकऱ्या करून घेते, मग ताट वाढते आणि मग तुम्हाला दाखवते. डोसे पण करणार आहे. बघूया आता. डोसे खायला आवडतात मटणाबरोबर, मग बहुत बघेन आणि 2-3 डोसे पण करणार आहे मी. आता ही भाकरी एकदाच टाकली ना का एकदाच पलटी करायची, सारखी पलटी नाही करायची. बघा एक साईडनी झालेली, आता खालच्या दुसऱ्या साईडनी झाली की पुन्हा एकदा पलटी करायची. का रे भाकरी तयार. चला बोलते मग तुमच्याशी. जर पोपीस बनवायचं राहिलं होतं, आता मी ते बनवते. बघा मी आता ह्याला सगळं हळद, मीठ, मसाला, गरम मसाला सगळं लावून घेतलं. आलं लसूणची पेस्ट, एकीकडे कुकरला तेल ठेवलेलं आहे गरम करायला, दुसरीकडे भाकरी पण भाजी झालेली आहे. ही लास्ट भाकरी आहे शेवटची, ती पण बघा कशी मस्त टम्म फुगलेली आहे. भाकऱ्या पण झालेल्या आहेत, एक मटण झालेलं आहे आणि आता एकीकडे पोपीस करते. ते झालं की जेवण आमचं रेडी. हे पाणी पण पोपीसमध्ये गरम टाकायचं आहे पोपीसमध्ये गरम पाणी, म्हणून ते मी गरम करायला ठेवून देऊ. आता मी पोपीस टाकते याच्यामध्ये बघा. असं टाकायचं त्याच्यामध्ये, थोडा वेळ असं परतायचं चांगलं छानपैकी. असं लाल लाल दिसतंय ना मस्त. आमचा मसालाच आगरी कोळी मसालाच खूप छान झालेला आहे यावर्षीचा. पण जास्त तिखट नाही केला आहे मी, मिडियम केला आहे. आणि आता हे थोडंसं असं उकळायला लागलं ना की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे पाणी. हे बघा आता छान हे उकळलेलं आहे मस्त असं. आता त्याच्यामध्ये पाणी अगदी थोडंसंच घालायचं आहे, जास्त पाणी नाही घालायचं आहे. त्याआधी मी ही चिरलेली कोथिंबीर आहे ती घालते थोडीशी त्याच्यामध्ये आणि आता पाणी घालणार. थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. अगदी ग्रेव्ही नाही करायची, असं सुक्कं पोपीस बनवायचं म्हणून थोडंसंच घेतलं आहे. आणि आता ह्याच्या चांगल्या 8-10 शिट्या घेणार, मग ते चांगलं मस्त शिजणार पोपीस. आता मी याला झाकण लावते आणि शिजल्यावर तुम्हाला दाखवते. चला तर मग मटण कसं छान तयार आहे बघा. मस्त असं छान असं मटण झालेलं आहे, मस्तपैकी दिसतंय किती छान ना. आणि पोपीस पण झालेलं आहे बघा. जास्त ग्रेव्ही नाही केली, थोडीशीच ग्रेव्ही केली. आणि आता मी हे छान ताट असं वाढते मस्तपैकी आणि देते. मिस्टर वैतींना जेवण वाढते आणि देते. चला तर मग दाखवते मी तुम्हाला ताट वाढल्यावर. जेवणाचं ताट वाढून झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि आता आम्ही सगळे तिघंही जेवायला बसणार आहोत. तर आजचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? मी नेहमी सारखं दाखवलेलंच आहे मटण पोपीस म्हणा सगळं, पण तरी पण आज पुन्हा एकदा दाखवलं आहे. भाकऱ्या पण दाखवल्यात कशा करायच्या आहेत आणि डोसे पण केलेत आज मटणाबरोबर खायला. हे बघा डोसे, भाकरी, मटण, कोशिंबीर आणि पोपीस. किती छान ताट दिसतंय बघा. तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही पण करून बघा माझी रेसिपी बघून. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू नवीन दिवशी नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत शुभरात्री. थँक्यू.